देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून संजय पिसे यांनी नुकताच पदभार स्वीकारला। देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून प्रवीण चव्हाण यांनी दिनांक 1 जुलै 2023 रोजी सूत्रे हाती घेतली होती। त्यांची बदली आडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयातील 10 पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत। त्यांनी केलेल्या फेरफाराबद्दल देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून खंडणी विरोधी पथकाचे विद्यासागर श्रीमनवार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती। यांनी येऊन पदभारही स्वीकारला होता। मात्र पुन्हा दुपारी निर्णयात बदल होऊन सायंकाळी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेत 2 वर्षे कार्यरत असलेले संजय पिसे यांची देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांनी तातडीने सायंकाळी पदाची सूत्रेही स्वीकारली। संजय पिसे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नजीकच्या संतांची भूमी असलेल्या मंगळवेढे गावचे। त्यांनी MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन सन 2009 साली महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाले आहेत। त्यांनी 8 वर्ष नांदेड, नागपूर येथे सेवा केली, तर गेली 2 वर्षे ते आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते। नागपूरला असताना त्यांनी नक्षल विरोधी अभियानात यशस्वी कामगिरीही केली होती। नांदेडला असताना चोरी, घरफोडी, दरोडे, खुनाचे प्रयत्न त्यांच्या कौशल्याने तपास करून अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले होते। त्याबद्दल पोलीस खात्याकडून त्यांचा वेळोवेळी सन्मानही करण्यात आला आहे। नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांचे भगूर देवळाली कॅम्प परिसर पत्रकार संघाकडून सत्कार करण्यात आला। यावेळी सुधाकर गोडसे, प्रमोद शहाणे, सुभाष कांडेकर, प्रशांत दिवंदे, प्रवीण आडके, शौकत अली काझी आदींसह नाशिक रोडचे पत्रकार अनवर खान पठाण उपस्थित होते। त्याचप्रमाणे नाशिक मराठी पत्रकार संघाच्या वतीने संजय पिसे यांचे स्वागतही करण्यात आले। पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे, विद्यमान अध्यक्ष सुनील पवार यांच्या वतीने पदाधिकारी दीपक कनसे, पत्रकार भास्कर साळवे, संजय निकम, भास्कर सोनवणे, प्रमोद रहाणे, नंदू शेळके यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांचे स्वागत केले। पत्रकारांच्या भेटीप्रसंगी उभयपक्षी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील सामाजिक, राजकीय, भौगोलिक परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था या विषयावर सखोल चर्चा झाली। काही सूचना करण्यात येऊन एकमेकांशी समन्वय राखून सहकार्य करण्याचे निश्चित करण्यात आले। देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था चोख राहील, गुन्हेगार, नियम कायदेभंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी या भेटीप्रसंगी दिली। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी भास्कर साळवे, देवळाली कॅम्प, नाशिक।